हॅलो मित्रांनो, तुम्हा सर्वांचे ट्रेडिंग विथ मास्कमॅन चॅनलमध्ये स्वागत आहे. मी तुम्हाला ट्रेडिंगमधील कॅन्डलस्टिक पॅटर्नची माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. ट्रेडिंगमध्ये कॅन्डल या दोन प्रकारच्या असतात. पहिली आहे ती बुलिश कॅन्डल जी की ग्रीन असते आणि दुसरी म्हणजे बेरिश कॅन्डल जी की रेड असते. जेव्हा कॅन्डलची क्लोजिंग प्राइस ओपनिंग प्राइसच्या वरती असते त्या कॅन्डलला आपण बुलिश कॅन्डल असे म्हणतो, जे की मार्केटमध्ये तेजी दर्शवते. याच्या जस्ट अपोजिट म्हणजे बेरिश कॅन्डल. बेरिश कॅन्डलची क्लोजिंग प्राइस ओपनिंग प्राइसच्या खाली असते. हे कॅन्डल मार्केटची मंदी दर्शवते आणि सांगते मार्केट इथून खाली जाणार आहे. टाइप्स ऑफ कॅन्डल. आता आपण समजून घेऊ टाइप्स ऑफ कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये किती कॅन्डल असतात हे जाणून घेऊ. पहिला आहे तो सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न, दुसरा आहे तो 2 कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि तिसरा म्हणजे 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता या व्हिडिओमध्ये आपण सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये जेवढे पण पॅटर्न येतात ते जाणून घेणार आहोत. पण जे पॅटर्न चार्टवरती जास्त रिस्पॉन्स देतात त्या पॅटर्नवरती जास्त लक्ष घालूया. त्यामध्ये महत्त्वाचे 7 कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, ज्यांची नावे म्हणजे बुलिश मारुबुझू, बेरिश मारुबुझू, हॅमर कॅन्डल, हँगिंग मॅन कॅन्डल, इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल, शूटिंग स्टार आणि डोजी कॅन्डल. या 7ही कॅन्डल्सना एक एक करून समजून घेऊ, म्हणून व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा, म्हणजे कोणतीच कॅन्डल मिस होणार नाही. आता सर्वात पहिला कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे तो म्हणजे बुलिश मारुबुझू पॅटर्न. जसे की तुम्हाला सांगितलं की बुलिश मारुबुझू कॅन्डल हा सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. ही कॅन्डल एक मोठी लांब ग्रीन कॅन्डल असते, ज्यामध्ये त्याची वीक न च्या बरोबरीने असते. तुम्ही जर कॅन्डलच्या अप्पर वीकवरती आणि लोअर वीकवरती ध्यान द्याल तर खूप कमी वीक दिसून येईल. याचा अर्थ असा की कॅन्डलची ओपनिंग कॅन्डलच्या लो बरोबर आणि कॅन्डलची क्लोजिंग कॅन्डलच्या हायच्या जवळजवळ असते. ह्यामुळेच कॅन्डलमध्ये वीक नाही बनत. या कॅन्डलला मार्केटमध्ये खूप स्ट्रॉंग साईनच्या रूपात पाहतात की ह्या कॅन्डलनंतर मार्केट इथून वरती जाणार आहे, म्हणजेच की ही कॅन्डल मार्केटमध्ये बुलिशनेसचा स्ट्रॉंग सिग्नल आहे. आता आपण पाहूया बेरिश मारुबुझू पॅटर्न. ही कॅन्डल एक लांब लाल कॅन्डल असते, पण या कॅन्डलमध्ये वीक न च्या बरोबरीने असते, म्हणजेच की नेग्लिजिबल असते. ह्या कॅन्डलची ओपनिंग कॅन्डलच्या हायच्या जवळ किंवा बरोबरीने असते आणि क्लोजिंग त्याच कॅन्डलच्या जवळ असते किंवा कॅन्डलच्या लो जवळ असते. याचे हेच कारण आहे की कॅन्डलची वीक दिसत नाही. ह्या कॅन्डलमुळे आपल्याला मार्केटची बेरिशनेस समजते. ही कॅन्डल आपल्याला सांगते की ह्यावेळी बायर्स खूप वीक आहेत आणि सेलर्स खूप स्ट्रॉंग आहेत. जर ही कॅन्डल एका स्पेसिफिक लेवलवरती बनली, म्हणजेच रेझिस्टन्स लेवलवर, तर ही आपल्याला एक बेरिश ट्रेडची अपॉर्च्युनिटी बनू शकते. ही कॅन्डल बेरिशनेसचं एक स्ट्रॉंग सिग्नल असू शकतो. अशा कॅन्डल्स पाहून आपल्याला मार्केटमध्ये अलर्ट राहायला हवे. पुढची मोस्ट इम्पॉर्टंट कॅन्डल म्हणजे हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न. या कॅन्डलच्या बॉडीची साईज खूप लहान असते आणि अपर वीकही लहान असते किंवा नसतेही. पण लोअर वीक म्हणजेच खालची वीक बॉडीच्या तुलनेत 3-4 पटीने मोठी असते. ही कॅन्डल आपल्याला संकेत देते की मार्केटचा प्राइस इथून वरच्या दिशेने जाणार आहे. म्हणून या कॅन्डलला आपण बुलिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये बघतो. कारण हा कॅन्डलस्टिक पॅटर्न प्राइस चार्टच्या बॉटमशी बनतो आणि इथून प्राइस वरच्या दिशेने जाण्याचे खूप हाय चान्सेस असतात. ही कॅन्डल बनवण्याच्या मागची गोष्ट अशी की ही कॅन्डल ओपन तर होते अपर लेवलवरती, पण बियरिश सेंटिमेंट होण्याच्या कारणे आणि सेलर्स मजबूत असल्याने प्राइस पहिला खाली येतो. पण त्याच कॅन्डलमध्ये खूप सारे बायर्स मोठ्या क्वांटिटीने एंट्री करतात. या कारणे कॅन्डलची क्लोजिंग जिथे ओपन झाली होती त्याच जवळजवळ होते. ही कॅन्डल आपल्याला सांगते की सेलर्स आणि बायर्सच्या भांडणात बायर्स जिंकले आहेत आणि सेलर्स हारले आहेत. या कॅन्डलचा कलर रेड किंवा ग्रीन दोन्ही असू शकतो. कॅन्डलची क्लोजिंग जर हायच्या जवळ आहे तर ही बुलिश कॅन्डल असेल. हिचा कलर कोणताही असो, रेड किंवा ग्रीन, याचा काही फरक पडत नाही. जर आपण ग्रीन हॅमर कॅन्डल आणि रेड हॅमर कॅन्डलमध्ये कंपॅरिझन करू तर ग्रीन हॅमर कॅन्डल ही रेड हॅमर कॅन्डलपेक्षा थोडी जास्त स्ट्रॉंग असू शकते. पण यापेक्षाही खूप महत्त्वाचे आहे की त्या कॅन्डलची लोअर वीक केवढी मोठी आहे. लोअर वीक जेवढी मोठी असेल कॅन्डल तेवढीच स्ट्रॉंग असेल. परत या कॅन्डलला ट्रेड करण्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्टची खूप गरज असेल. जर ही कॅन्डल इम्पॉर्टंट सपोर्टवरती तयार झाली, मग हे बाय पोझिशनमध्ये ट्रेड करण्यासाठी खूप मोठी संधी असेल.
आपला स्टॉप लॉस हॅमर कॅन्डलच्या लोवरती असेल आणि पहिला टार्गेट रेसिस्टंट लेवलवरती असेल. आता आपण बोलूया हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्नबद्दल. ह्या कॅन्डलची बॉडी थोडी लहान असते आणि कॅन्डलचं अपर विक नच्या बरोबरीने असते, पण कॅन्डलची लोअर विक कॅन्डलच्या बॉडीच्या 2-3 पटीने जास्त असते. ही कॅन्डल मार्केटमध्ये अप ट्रेंडच्या नंतर टॉपवरती बनते आणि ह्या कॅन्डलच्या फॉर्मेशनच्या नंतर खूप हाय चान्सेस असतात की प्राइस ह्या लेवलनंतर खालच्या दिशेने जाणार आहे. ह्या कॅन्डलचा रंग एवढा महत्त्वाचा नसतो. कॅन्डलची लोअर विक जेवढी लांब असेल ती कॅन्डल तेवढाच जास्त स्ट्रॉंग बिअरिश रिव्हर्सल सेंटिमेंट बनवेल. जर ही कॅन्डल एका महत्त्वाच्या रेसिस्टंट लेवलवरती फॉर्म झाली तर ही आपल्यासाठी सेल्स साईडवरती एक चांगलीच ट्रेडिंगची अपॉर्च्युनिटी असू शकते. ट्रेडमध्ये एंट्री घेण्यासाठी कॅन्डलच्या लोअरला मार्क करायचा आहे आणि पुढची कॅन्डल ह्या मार्कला ब्रेक केल्यानंतर तेव्हा आपल्याला ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची आहे. आपला स्टॉप लॉस हँगिंग मॅन कॅन्डलच्या वरती असणार आहे आणि टार्गेट पुढचा रेसिस्टंट असेल. पुढचा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे तो इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल. हा पॅटर्न बॉटमशी तयार होतो आणि आपल्याला मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्सलचा सिग्नल देतो. याची बॉडी ही लहान असते आणि वरच्या दिशेने लांब विक असते. जर ही कॅन्डल सपोर्ट लेवलवरती बनली तर आपल्याला बाय करण्यासाठी एक चांगली संधी देऊ शकते. या कॅन्डलला ट्रेड करण्यासाठी आपल्याला या कॅन्डलच्या हायवरती एक लाईन मार्क करायची आहे आणि जेव्हा पुढची कॅन्डल या लाईनला ब्रेक करेल तेव्हा आपण बायच्या पोझिशनमध्ये एंट्री करू शकतो. आपला स्टॉप लॉस कॅन्डलच्या लोवरती असेल आणि टार्गेट जवळच्या रेझिस्टंट लेवलवरती असेल. एक महत्त्वाचे म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्नला कधीही सपोर्ट आणि रेझिस्टंट लेवलवरती बघावं, म्हणजेच की तुमचा ट्रेडिंग सेटअप अजून चांगला होईल. 6व्या नंबरवर आपण पाहणार आहोत शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न. पहिल्यांदा आपण या कॅन्डलच्या फॉर्मेशनच्या बद्दल समजून घेऊया. ही कॅन्डल हँगिंग मॅन कॅन्डलच्या जस्ट अपोजिट दिसते. ही एक बिअरिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. याचा अर्थ असा की प्राइस पहिल्यांदा अप ट्रेंडवर असते आणि त्यानंतर शूटिंग स्टार कॅन्डल फॉर्म होते आणि प्राइस तिथून खालच्या दिशेने येऊ लागते. ह्यात कॅन्डलची बॉडी लहान असते आणि अपर विक बॉडीच्या कंपॅरिझनमध्ये 2-3 पटीने मोठी असते. लोअर विक नाहीशी असते किंवा छोटी असते. ह्या कॅन्डलची अपर विक जेवढी लांब असेल, मोठी असेल, तेवढाच जास्त स्ट्रॉंग बिअरिश कॅन्डल असेल. कॅन्डलचा कलर एवढा महत्त्वाचा नसतो. महत्त्वाचे हे आहे की कॅन्डलचे अपर विक किती लांब आहे. ही कॅन्डल बनवण्याच्या आधी प्राइस अप ट्रेंडमध्ये असते, म्हणजेच की बायर्स खूप मजबूत असतात. पण हे कॅन्डल आपल्याला सांगते की बायर्स पहिल्यांदा खूप मजबूत होते, पण आता सेलर्सने मजबूतीने बायर्सना हरवले आहे आणि प्राइसला परत जिथून ओपन झाली होती तिथेच क्लोज केले आहे. या कॅन्डलमध्ये ट्रेड करण्यासाठी सर्वात पहिला ही कॅन्डल एका इम्पॉर्टंट रेझिस्टंटवरती असली पाहिजे. कॅन्डलच्या फॉर्मेशननंतर पुढची कॅन्डल शूटिंग स्टार कॅन्डलच्या लोला ब्रेक करेल तेव्हा आपण ट्रेडमध्ये सेल साईडला एंट्री घेऊ शकतो, ज्यामध्ये आपला स्टॉप लॉस शूटिंग स्टार कॅन्डलच्या विक जवळ असेल आणि टार्गेट जवळच्या सपोर्ट लेवलवरती. आता शेवटची कॅन्डल पाहणार आहोत ती आहे डोजी कॅन्डल. खूप साऱ्या बिगिनर ट्रेडर्सना ही एक कॉम्प्लिकेटेड कॅन्डल वाटते, पण आपण खूप सोप्या पद्धतीने या कॅन्डलला समजून घेणार आहोत. त्यामुळे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न तेव्हा बनतो जेव्हा कॅन्डलची ओपनिंग आणि क्लोजिंग एकाच प्राइस लेवलवर होते. म्हणजेच प्राइस जिथे ओपन झाली होती तिथेच जाऊन क्लोज झाली. कॅन्डलची अपर विक आणि लोअर विक कमी जास्त असू शकते. प्रत्येक वेळी ही सेम असू शकत नाही. ही कॅन्डल आपल्याला असं दर्शवते की बायर्स आणि सेलर्स दोन्ही सारखेच आहेत. म्हणजेच की बायर्स आणि सेलर्स न जिंकतायत ना हरतायत, दोघांमध्ये सारखीच ताकद आहे. यामुळेच प्राइस जिथे ओपन झाली होती तिथून वरती गेली, परत खाली आली आणि परत जिथे ओपन झाली होती तिथेच क्लोज झाली. खूप सारे प्रोफेशनल ट्रेडर्स या कॅन्डलला इम्पॉर्टंट प्राइस रिव्हर्सल इंडिकेटर म्हणून पाहतात. सोप्या भाषेत म्हणावं गेलं तर प्राइस वरच्या दिशेने जात आहे आणि तिथे डोजी कॅन्डल बनते. या कॅन्डलला डिकोड करण्याचा प्रयत्न करा. प्राइस वर जात होती म्हणजेच बायर्स मजबूत होते आणि सेलर्स कमजोर होते. पण एक असा पॉइंट आला की दोन्ही बरोबरीचे झाले. बायर्स आणि सेलर्सची ताकद सेम झाली. विचार करा की अशी सिच्युएशन इम्पॉर्टंट रेझिस्टन्स लेवलवर आली आणि पुढच्या कॅन्डलने डोजी कॅन्डलच्या लोला ब्रेक केलं तर पुढे आपल्याला डाऊनसाईडची रॅली दिसू शकते.
लो ब्रेक झाल्यानंतर आपण डाऊनसाइड एंट्री घेऊ शकतो. आपला स्टॉप लॉस डोजी कॅन्डलच्या वरती असेल आणि टार्गेट सपोर्ट लेवलवर असेल. त्यानंतर आपण स्टॉप लॉसला ट्रेल करत जाऊ. ही झाली पहिली सिच्युएशन आहे. आता ही कॅन्डल सपोर्ट लेवलवरती सुद्धा बनू शकते. या सिच्युएशनमध्ये प्राइसने जर कॅन्डलच्या हायला ब्रेक केलं तर इथून अपसाईडची रॅली दिसू शकते. सिम्पली तुम्ही असं समजा की डोजी कॅन्डल इंडिकेटर असतो की मार्केटमध्ये बायर्स आणि सेलर्सची ताकद सेम झाली आहे आणि इथून रिव्हर्सलचे खूप चान्सेस आहेत. या कॅन्डलच्या वीकच्या लांबीनुसार डोजी कॅन्डलचे 4 प्रकार असू शकतात. पहिला आहे स्टँडर्ड डोजी. ही कॅन्डल ट्रेंडच्या टॉप आणि बॉटमवरती बनल्यावर ट्रेंड रिव्हर्सलचा सिग्नल देऊ शकते. हिचं स्ट्रक्चर प्लस चिन्हासारखं असतं. लॉंग लेगेड डोजी या कॅन्डलची अपर विक आणि लोअर विक पहिल्या कॅन्डलपेक्षा लांब असतात. तिसरा आहे ड्रॅगनफ्लाय डोजी. या कॅन्डलची लोअर विक खूप लांब असते आणि अपर विक काहीच नसते किंवा छोटी असते. याचं स्ट्रक्चर इंग्लिशमधल्या अल्फाबेटच्या टीच्या आकाराचं असतं. हा एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आहे. ही आपल्याला असं दर्शवते की प्राइस इथून वरच्या दिशेने जाऊ शकते. शेवटचा आहे ग्रेवस्टोन डोजी. ही कॅन्डल ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलच्या जस्ट अपोजिट आहे. याची अपर वीक लांब असते आणि लोअर वीक काही नसते किंवा खूप छोटी असते. ही कॅन्डल एक डिअरिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, जो की आपल्याला असं दर्शवतो की ही कॅन्डल तयार झाल्यानंतर प्राइस आता इथून खाली जाणार आहे. पुढचा आहे तो 2 कॅन्डलस्टिक पॅटर्न, जो की आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन ऑन करा.